Hello friends, welcome to my YouTube channel Dhawar's Physics. In the last video we studied about MI of the body, and in that video we have seen that for a single particle system MI is given by I is equal to mr square, where m is mass of particle and r is a perpendicular distance from the axis of rotation. For finite number of particles or for discrete distribution, Mi is given by Mi Ri square, and for continuous distribution, Mi is given by integration r square dm. बेटा हे आपलं सर्व शिकवून झालंय रोटेशनल मोशन लेक्चर नंबर 2 मध्ये, आणि जर तुला आठवतच नसेल बेटा तर रोटेशनल मोशन लेक्चर नंबर 2 बघ आणि मग या व्हिडिओ मध्ये ये. ठीक आहे, चला आता in this video we are going to start one more interesting article, that is radius of gyration. Sometimes it is also known as the gyradius. Okay, now radius of gyration हे जर चांगलं कळायचं असेल तर हे फॉर्म्युले तुला माहिती असायला पाहिजेत, कारण याची रिलेशन mi सोबत आहे बॉडीच्या. ठीक आहे बेटा, आता आपण चल याला आता रेडियस ऑफ जायरेशन काय असते ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. सध्याला तर लक्षात घे, रेडियस ऑफ जायरेशन हे काय असते, हे एक रॅडियल डिस्टन्स असते. लक्षात घ्यायचा, रेडियस ऑफ जायरेशन इज अ रॅडियल डिस्टन्स ऑफ कुणाचं आहे, पॉइंटचं. कुणापासून आहे तर नीट लक्षात ठेव, फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. रॅडियल डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. कसलं ते पुन्हा कंप्लीट करू आपण. सध्याला फक्त लक्षात काय ठेव, रेडियस ऑफ जायरेशन इज अ रॅडियल डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. कसलं ते आता आपण इकडं समजून घेऊ. इमॅजिन कर बेटा, अशी ही एक रिजिड बॉडी ऑफ एनी शेप. तिला काही ठराविक असा शेप नाही, बट दिस बॉडी कंटेन्स n नंबर ऑफ पार्टिकल अँड दिस बॉडी इज रोटेटिंग अबाउट दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन in anti-clockwise direction. Let us consider capital M be the mass of this body. And if this body contains limited number of particles or finite number of particles, then by the definition of Mi, या बॉडीचा Mi कसा मिळेल बेटा, या सेकंड फॉर्म्युलाने मिळेल. फायनाइट नंबर ऑफ पार्टिकल्स आर देअर, सो Mi इज गिवन बाय, या टाइपने Mi त्याचा आपण लिहू शकतो कसा, समेशन ऑफ Mi Ri स्क्वेअर. बरोबर, n पार्टिकल्स आर देअर म्हणजे लिमिटेड नंबर ऑफ पार्टिकल्स आर देअर. आता खरा कन्सेप्ट बेटा तुला इथं समजून घ्यायचा आहे. तुला आता काय कन्सिडर करायचंय, हे जे बॉडीचं होल मास आहे किती, कॅपिटल M. होल मास ऑफ दिस बॉडी कॅपिटल M इज इमॅजिन्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड ॲट पॉइंट P. बेटा तुला काय कन्सिडर करायचंय, काय इमॅजिन करायचंय, या रिजिड बॉडीचं होल मास कॅपिटल M P या पॉइंटला कॉन्सन्ट्रेट झालंय. म्हणजे काय, आता ही रिजिड बॉडी अशी मोठी राहिली नाही, त्या रिजिड बॉडीचं कशात कन्वर्जन केलं आपण, एका पॉइंट मास मध्ये, आणि ते छोटंसं पॉइंट मास कुठं कॉन्सन्ट्रेट केलं, P पॉइंट वरती. आता हे एक तू कन्सिडर केलंस बेटा, होल मास इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट पॉइंट P. आता तुला आणखीन एक गोष्ट कन्सिडर करायची, आणखीन एक गोष्ट इमॅजिन करायची, ती कोणती, तुला आता ह्या पॉइंट P ला इमॅजिन कर, हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे असा, याच्या अबाउट त्याला रिव्हॉल्व करायचं आपल्याला. मग आता काय करणार आहेस तू, या पॉइंट मासला वी ॲडजस्ट दिस पॉइंट मास फ्रॉम दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन ॲट रॅडियल डिस्टन्स के एवढ्या डिस्टन्सवर आपल्याला असं ॲडजस्ट करायचंय. कोणत्या डिस्टन्सवर ॲडजस्ट करायचंय, की ज्या डिस्टन्सवर त्याला ठेवला असता ह्या पॉइंट मासचा Mi कुणा एवढा आला पाहिजे बेटा, या बॉडीच्या Mi एवढा आला पाहिजे. मग जेवढ्या डिस्टन्सवरती हा पॉइंट मास ॲडजस्ट केला असता, ह्या पॉइंट मासचा Mi आणि बॉडीचा Mi सेम राहतो, त्या रॅडियल डिस्टन्सला आपण काय म्हणू शकतो, रेडियस ऑफ जायरेशन. मग इमॅजिन कर बेटा की हे P पॉइंट, याच्या P मास याच्या भोवती असं रिव्हॉल्व झालं या ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अबाउट, या सर्क्युलर पाथ मध्ये ते रोटेट झालं. मग आता काय कळायलंय तुला, इथं पॉइंट मास कुणासारखा आहे, आता सिंगल पार्टिकल सारखा. तू त्याला कसं ऍडजस्ट केलंस, के एवढ्या रॅडियल डिस्टन्सवर ऍडजस्ट केलंस का, कारण के एवढ्या डिस्टन्सवर ते ऍडजस्ट केला असता या पॉइंट मासचा Mi आणि ह्या बॉडीचा Mi सेम राहतो. या कंडिशन मध्ये, इन सच अ कंडिशन के इज नोन ॲज रेडियस ऑफ जायरेशन और जायरेडियस. ओके, मग आता इथं काय झालं, हे पॉइंट मास
सिंगल पार्टिकल सारखं बिहेव करेल बेटा. आणि मी जर तुला विचारलं की आता याचा इथं एम आय कसा काढशील, 0 मिनिटात बेटा तुझा आन्सर येणार आहे सर या फॉर्म्युल्यानं काढा. कारण हे कुणासाठी, फॉर अ सिंगल पार्टिकल सिस्टीमसाठी. म्हणून बेटा मी त्याचा यूज करतो आणि इथला एम आय लिहितो. आय इज इक्वल टू मास किती इथं कॅपिटल एम, आर म्हणजे बघा ह्या पॉइंट पी चं ऍक्सिस पासून डिस्टन्स किती के, सो इट इज एम के स्क्वेअर. याला सिम्प्लिफाय केलं तर के स्क्वेअर इज इक्वल टू आय बाय एम. अँड फायनली वी कॅन राईट दिस के शुड बी इक्वल टू अंडर रूट आय बाय एम. हा झाला फॉर्म्युला फॉर रेडियस ऑफ जायरेशन और जाय रेडियस. ठीक आहे बेटा. तर हा आपला फॉर्म्युला आपण तयार केला इथं. आता आपल्याला त्याला डिफाइन करायचंय, कम्प्लीट डिफाइन करायचं. अर्ध तर मगाशीच केलंय आपण. काय म्हणते ही डेफिनेशन सांगताना, मी आता इथं त्याची डेफिनेशन तयार करायला चाललोय. अर्धी डेफिनेशन आपण मगाशीच तयार केली. काय सांगते ही डेफिनेशन बघा. काय म्हणते, रेडियल डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. बघा पी पॉइंटचं ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स आहे कसलं, फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन ऍट विच. बघा त्या पॉइंटला काय कन्सिडर करायचंय, ऍट विच होल मास ऑफ बॉडी, whole mass of body is imagined to be concentrated so that, याच्यामुळं काय होतंय लक्षात घ्यायचं, कॉन्सन्ट्रेटेड सो दॅट. काय झालं बेटा आताशीच आठवा की एवढ्या डिस्टन्सवर ऍडजस्ट असं केलं तर आपण की याचा एम आय आणि या बॉडीचा एम आय काय राहील, सेम राहील. सो दॅट दिस point mass has same mi as the body about same axis. तोच आहे लक्षात घ्यायचा, त्या ऍक्सिसच्या भोवतीचा एम आय आणि तो सारखा राहावा. आणि असं झाला तर आपण याला म्हणू शकतो इज कॉल्ड, मी याला थोडक्यात आता आर जी असं लिहितो, रेडियस ऑफ जायरेशन और जाय रेडियस. मग बेटा आता तुला के ची डेफिनेशन कळाली तर आपण असं डिफाइन करू शकतो. के कोण आहे रे, रेडियल डिस्टन्स आहे. कुणाचं, पॉइंटचं. कोणत्या पॉइंटचं, जिथं या बॉडीचं होल मास काय केलं, कॉन्सन्ट्रेट केलं. आणि कसलं डिस्टन्स आहे पुन्हा परत ते की या पॉइंटला ऍडजस्ट केला असता पॉइंट मासचा एम आय आणि बॉडीचा एम आय सेम राहतो. मग त्या रेडियल डिस्टन्सला आपण काय म्हणू शकतो, रेडियस ऑफ जायरेशन. आणि ही डेफिनेशन झाली बेटा. आणि फॉर्म्युला तर आपण आता तयार केलाच आहे. काय फॉर्म्युला होता तर के इज इक्वल टू असा फॉर्म्युला मिळाला आपल्याला, अंडर रूट आय बाय एम या टाईपचा फॉर्म्युला मिळाला. ठीक आहे बेटा. आता तुला रेडियस ऑफ जायरेशनची डेफिनेशन कळाली, एक्सप्लेनेशन आपण आता इथं पाहिलंच होतं, हा त्याचा फॉर्म्युला. आणखीन तुला काय माहिती करून घ्यायचंय, याचं युनिट डायमेन्शन काय. रेडियस ऑफ जायरेशन कोण आहे रे बेटा, इट इज द रेडियल डिस्टन्स. कसलं का असं ते डिस्टन्स आहे म्हणजे याचं युनिट काय असायला पाहिजे, याचं युनिट असेल मीटर आणि डायमेन्शन्स असतील फक्त L1. एम आणि टीच्या व्हॅल्यूज तिथं 0 असतील पॉवर त्याच्या. ठीक आहे. तर हे झालं युनिट, झालं डायमेन्शन, डेफिनेशन, फॉर्म्युला, युनिट अँड डायमेन्शन. आता आपल्याला रेडियस ऑफ जायरेशनची मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट माहिती करून घ्यायचं आहे, ज्याला की आपण काय म्हणतो त्याचा फिजिकल सिग्निफिकन्स. की फिजिक्समध्ये ते का स्टडी करायचं आहे, फिजिकल सिग्निफिकन्स पाहायचं आपल्याला त्याला. वाय रेडियस ऑफ जायरेशन इज इम्पॉर्टंट. बघ बेटा आता एक एक पॉइंट आपण याचे समजून घेऊ. काय इम्पॉर्टन्स आहे, तुला काय इम्पॉर्टन्स कळालं बेटा, तर डेफिनेशनच आपण सांगितलं. काय केलं, होल बॉडीला आपण रिप्लेस केलं कशानं रे, पॉइंट मासनं. आणि पॉइंट मासनं का रिप्लेस करायचं, कारण कोणतंही मोशन स्टडी करत असताना आपल्याला पॉइंट मास असणं गरजेचं आहे. म्हणून फिजिकल सिग्निफिकन्स याचा पहिला आपल्याला असं सांगता येईल काय, होल बॉडी. ह्याच्यामध्ये होल बॉडी इज रिप्लेस्ड बाय पॉइंट मास. या रेडियस ऑफ जायरेशन मुळे आपल्याला हे शक्य झालं. काय शक्य झालं, होल बॉडी इज रिप्लेस्ड बाय द पॉइंट मास. दुसरा सिग्निफिकन्स, रेडियस ऑफ जायरेशन काय मेजर केलं रे, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास मेजर केलं. किती अंतरावर मास आहे ह्याची आयडिया आपल्याला ते देत आहे. म्हणजे आपण असं सांगू शकतो रेडियस ऑफ जायरेशन मेजर्स, काय मेजर केलं, मेजर्स द डिस्ट्रीब्युशन. Radius of gyration measures the distribution of mass. कुणाच्या about, mass about an axis of rotation.
बघा ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अबाउट त्यानं डिस्ट्रीब्युशन मेजर केलं. मग मेजर केलं तर आपल्याकडे दोन व्हॅल्यू असतील. बघा लार्जर व्हॅल्यू ऑफ के, लार्जर के असेल तर तो काय सांगायला रे, ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून मास कसं डिस्ट्रीब्यूट असेल अवे. म्हणजे बेटा आता हे नीट समजून घे, हा सिग्निफिकन्स महत्वाचा आहे. लार्जर व्हॅल्यू ऑफ के काय सांगल, हा जर ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल तर तो सांगायला आहे याच्यापासून अवे मास डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे, म्हणजे खूप मोठ्या अंतरावरती डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. मग बघ बेटा काय सांगते, लार्जर व्हॅल्यू ऑफ के आपल्याला इंडिकेट करेल मास इज डिस्ट्रीब्युटेड अवे फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. आणि याचा अर्थ काय झाला, त्या बॉडीचा जो काही एम असेल बेटा तो कसा असायला पाहिजे, लार्ज. म्हणजे आपण नुसतं केच्या व्हॅल्यूवरून ठरवू शकतो त्या बॉडीचा एम आय कसा असेल. लार्जर द एम आय लार्जर टॉर्क विल बी रिक्वायर्ड. पुढे बघू आपण त्याला. आणि दुसरा सिग्निफिकन्स बघा, लार्जरच्या ऐवजी कशी व्हॅल्यू असेल, स्मॉलर व्हॅल्यू ऑफ के. याचा अंदाज आता तुम्ही लावू शकतात. वरच्याच्या अपोजिट बघा ना, लार्जर व्हॅल्यू ऑफ के न सांगितलं मास इज डिस्ट्रीब्युटेड अवे फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. त्याच्यावर आपल्याला कळालं एम आय विल बी लार्ज. स्मॉलर काय सांगल, मास इज डिस्ट्रीब्युटेड क्लोज टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन. आणि हे आपल्याला काय सांगल, एम आय ऑफ दॅट बॉडी शुड बी कसा असावा, स्मॉल असावा. थोडक्यात काय तर बेटा सिग्निफिकन्स ऑफ रेडियस ऑफ जायरेशन काय सांगते, लार्जर व्हॅल्यू ऑफ के larger will be the mi, smaller value of k smaller will be the mi. म्हणून हे mi चा हा फिजिकल सिग्निफिकन्स झाला बेटा, जो की तुझ्या लक्षात आला की कसा कसा करायचा आपल्याला स्टडी. ते अशा प्रकारे बेटा आपण काय काय बघितलं, रेडियस ऑफ जायरेशनची डेफिनेशन पाहिली, त्याला एक्सप्लेन पण केलं, आपण फॉर्म्युला तयार केला, युनिट तयार केलं, डायमेन्शन्स तयार केले आणि शेवटी आपण त्याचा फिजिकल सिग्निफिकन्स झाला. आता तू म्हणशील बाळा ह्या के ची का गरज आहे सर. मग आता का गरज आहे हे बघण्यासाठी आपल्याला पाहायचंय की नेमका के कुणाकुणावर डिपेंड आहे. आता जो आपण के चा फॉर्म्युला पाहिला बेटा तो असा पाहिला, इट इज इक्वल टू √I/m. या फॉर्म्युल्याकडे तू व्यवस्थित पहा, तुला काही कळतं का, काय लक्षात येईल तुझ्या. या फॉर्म्युल्याला जर ऑब्झर्व केलं तर तुला कळल, इन गिवन फॉर्म्युला मास ऑफ अ बॉडी इज कॉन्स्टंट किंवा मास इज कॉन्स्टंट फॉर गिवन बॉडी. दिलेल्या बॉडीचं मास नेहमी फिक्स आहे, म्हणजे याचा अर्थ के फक्त कुणावर डिपेंड असेल, आय वरती. मग आता तुला नीट लक्षात ठेवायचं आहे के डिपेंड्स अपॉन आय, कारण गिवन बॉडीसाठी मास कसा असतंय, कॉन्स्टंट असते. मग आता के ची व्हॅल्यू आय वर डिपेंड आहे आणि काल आपण स्टडी केलं की आय कुणावर डिपेंड होता, आय तिघांवरती डिपेंड होता. एक कुणावर डिपेंड होता, मास. दुसरा फॅक्टर काय होता, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास हा होता. आणि तिसरा फॅक्टर काय होता तर ओरिएंटेशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठं घेतात त्याच्यावर डिपेंड होता, लक्षात घ्यायचं. म्हणजे हे दोन आपण जर निग्लेक्ट केले तर आपल्याला हा पॉइंट महत्वाचा आहे की के कुणानुसार बदलल, ॲक्सिस ऑफ रोटेशनवर. की तू ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठं घेतोस त्याच्यानुसार के ची व्हॅल्यू बदलणार आहे, किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ मास कसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे, किंवा मास ऑफ अ गिवन बॉडी त्याच्यावर सुद्धा डिपेंड आहे. मी तुला एक एक्झाम्पल सांगतो बेटा की के कसा वेगळा वेगळा येतो दर कंडिशन मध्ये. आता हे आर्टिकल ऍक्च्युली आपलं झालं नाही, थिअरम ऑफ पॅरलल अँड परपेंडिक्युलर ॲक्सिस पुढे आपल्याला स्टडी करायचे, त्याचे ऍप्लिकेशन पाहिले की आपल्याला पुढे कळणार आहे. इमॅजिन कर ही रिंग आहे, सध्याला तात्पुरतं तुला लक्षात ठेवायचं आहे, दिस रिंग ऑफ मास m अँड रेडियस कॅपिटल R इज रोटेटिंग अबाउट दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन. तात्पुरतं तू लक्षात ठेव, तुला माहिती नाही, पुढे स्टडी करायचं आहे आपल्याला. पण याचा एम आय किती असतो, I इज इक्वल टू mr². सध्या आपण रेडियस ऑफ गायरेशन बद्दल बोलायलो बेटा, मग त्याचाच विचार करू. या रिंगसाठी तुला जर के काढावा असं वाटला तर तू काय करशील, तुला जो फॉर्म्युला माहिती तो लिहिशील. काय माहिती तुला, के इज इक्वल टू √I/m असतं बेटा. मग याच्यात मी आय ची व्हॅल्यू पुट करतो, काय, फॉर अ रिंग I इज गिवन बाय mr²/m. mm get cancel, so k is equal to √r². so finally this k is equal to r. मग तुला कळालं, फॉर अ रिंग if axis of rotation is passing through center and perpendicular to its plane असेल त्यासाठी k किती असतो, r एवढा असतो, लक्षात असू. k is equal to r. याच्या ऐवजी तुला जर डिस्क दिली असती बेटा, डिस्क म्हणजे काय, 1-2 रुपयाचं कॉइन असं समज, ही डिस्क दिली तुला या टाईपची आणि या ॲक्सिसच्या भोवती ती रिव्हॉल्व होईल, तर डिस्कचा एम आय काय असतो तर एवढा असतो, तो किती, mr²/2.
असं म्हणू नकोस सर हे काय लिहायला ते आम्हाला काहीच कळणार. सध्या त्याची गरज नाही, हे पुढे आपल्याला स्टडी करायचं आहे. सध्याला फक्त एक्झाम्पल म्हणून लक्षात ठेव, ह्या रिंगच्या ऐवजी डिस्क असते mi असा असता. मग याचा k कसा आला असता, √i/m न पुन्हा तेच k इज इक्वल टू √ किती mi डिस्कचा mr²/2 होल डिवायडेड बाय मास m गेट कॅन्सल, k इज इक्वल टू √ काय येईल r²/2 म्हणजे k इज इक्वल टू r/√2. मला बेटा तुझ्या काय लक्षात आणून द्यायचं होतं, हे बॉडी चेंज केली, mi वेगळा आला, त्याचा mi वेगळा आला तर k च्या व्हॅल्यू सुद्धा वेगळ्या वेगळ्या येतात. ह्या k च्या व्हॅल्यू आपण पुढे बघू कुठं किती येतात ते काय नाही ते. तर रिंग असेल तर k असा आला, ही जर का डिस्क असेल तर k असा आला असतं, लक्षात असू द्यायचं. तर हे झाले आपले डिफरंट व्हॅल्यूज ऑफ रेडियस ऑफ जायरेशन. कुणावर डिपेंड आहेत, आय वर डिपेंड आहेत. आय वेगळा तर के सुद्धा वेगळा असं लक्षात असू द्यायचा. तर अशा प्रकारे बेटा आपण आज एक अतिशय महत्त्वाचं आर्टिकल पाहिलं जे पुढे आपल्याला नेहमी लागणार आहे. रेडियस ऑफ जायरेशन ज्याला म्हणतो, त्याचं डेफिनेशन पाहिली, फॉर्म्युला तयार केला, युनिट डायमेन्शन्स पाहिले, त्याचा फिजिकल सिग्निफिकन्स सुद्धा पाहिला आणि आपण पाहिलं की कुणावर डिपेंड आहे, आय वर, आणि आय कुणावर डिपेंड आहे तर लेक्चर नंबर 2 आठव तुला, म्हणून ते अतिशय महत्त्वाचं आहे. रोटेशनल मोशन लेक्चर नंबर 2 ते तू पुन्हा पुन्हा पाहायला पाहिजे. मग आता कुणावर डिपेंड आहे, के आय वर, आणि आय डिपेंड असतो मास, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अँड ओरिएंटेशन ऑफ द ॲक्सिस ऑफ रोटेशन. तो ॲक्सिस कुठं घेतो बेटा हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून mi बदलला की k सुद्धा बदलतो. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बेटा, राहिलेला भाग पुढे बघू आपण. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन आर्टिकल स्टडी करू आपण. आज आपण इथंच थांबू.